काय सांगाल आज दुर्दैवी घटना? माझ्या 22 वर्षाच्या संबंधात असलेले अजितदादा आज आमच्यात नाही आहे, ही माझी फार मोठी व्यक्तिगत हानी आहे. पवार साहेबांचे आणि आमचे जे काही कौटुंबिक संबंध आहे, ही कौटुंबिक हानीसुद्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं, देशाचं, भारतीय जनता पार्टीचं कुटुंब हे अजितदादाच्या या घटनेमुळे, या दुर्घटनेमुळे दुःखामध्ये आहे. एकूणच देशाच्या NDAचे महत्त्वाचे नेते, महाराष्ट्राच्या NDAचे महत्त्वाचे नेते आज आमच्यात नाही. अजूनही मला विश्वास होत नाही की अजितदादा नाही. आता येतील, मग येतील असं वाटतं, कोण येईल असं वाटतं. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी आहे. या महाराष्ट्राला 21व्या शतकातला विकसित महाराष्ट्र करण्याकरता अजितदादांनी स्वप्न बघितले होते. पुणे पश्चिम महाराष्ट्राची त्यांनी खूप योजना तयार केल्या होत्या. आमच्या विदर्भाकरताही आणि महाराष्ट्राकरताही खूप मोठं मुख्यमंत्री म्हणून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुढच्या 5 वर्ष कसे राहतील, कसं आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल, असं खूप त्यांनी अनेक गोष्टी केल्या होत्या. पण आज फार दुःख आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सर्वात वाईट दिवस एखाद्या व्यक्तीसोबत असंही होऊ शकतं, अशी या ठिकाणी खूप भीती आता मनात निर्माण झाली आहे की सार्वजनिक जीवन जगताना, राजकीय जीवन जगताना अशाही दुर्घटनाला समोर जावं लागतं. ही आमच्याकरता सर्वांकरता दुःखाची गोष्ट आहे. आम्ही सर्व आज खूप दुःखामध्ये आहे आणि हे दुःख न सहन करण्यापलीकडे आहे. शेवटची भेट कधी झालेली होती? काय बोलणं झालं होतं शेवटच्या भेटीत? माझं काल रात्री 9:15 वाजता शेवटचं बोलणं झालं. अमरावती महानगरपालिकेच्या जे त्यांचे 10-11 लोक निवडून आले, त्याबद्दलच्या महायुतीचं कसं त्या ठिकाणचं स्ट्रक्चर राहील अमरावती महानगरपालिकेचं, याबद्दल दादाचा मला फोन होता. मी त्यांना एवढंच म्हणलं की आज माननीय मुख्यमंत्री, तुम्ही आम्ही बसून यातला निर्णय करू. आणि मग त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो. आणि मग मात्र दादाशी माझं कधीच बोलणं झालं. खरं तर गेले अनेक वर्ष तुम्ही एकत्र राजकारणात, समाजकारणात होता. काय एखादी आठवण दादांच्या शोधकिती तुम्हाला आता खरं तर दादा गेल्यानंतर आठवलं? मी जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो 2004ला आमदार होतो, तेव्हा दादांचा माझा इतका घनिष्ठ संबंध आला की दादा मला आपल्या घरातला म्हणायचे. आणि पहिल्यांदा तर 1997ला जिल्हा परिषदमध्ये मी असताना जेव्हा पहिल्यांदा दादा नागपुरात आले, तेव्हा त्यांनी मला बोलवून घेतलं होतं की विरोधी पक्षनेता म्हणून जिल्हा परिषदेचा. त्यांनी मला बोलवून घेतलं आणि खूप त्यावेळी गप्पा मारल्या होत्या. 2004ला पहिला संबंध आला आणि एकदम पारिवारिक मित्र झालो. नागपुरात प्रत्येक व्यक्तीला जर विचारलं अजितदादाकडे कोण जाऊ शकतं, अजितदादाकडनं कोण लवकर काम करून घेऊ शकतं, त्याचं नाव चंद्रशेखर बावनकुळे. असं नागपुरात आणि उपराजधानीमध्ये खूप चर्चा व्हायची. आणि दादांनी मी गेल्यावर 1 सेकंदातही अपोजिशन पार्टीचा आमदार आहे, मी भाजपचा कार्यकर्ता, असं कधी बघितलं नाही. सर्वात जास्त निर्णय दादांनी माझ्या विधानसभेत आणि नागपूरमध्ये मी जेव्हा जेव्हा गेलो कधीच दादाकडे खाली हाताने आलो. खरं तर अपघातानंतर वेगवेगळे प्रश्न आता उपस्थित केले जातात की अपघाताविषयी राजकारण चुकीच्या पद्धतीने मेसेज देण्याचा प्रयत्न केला जातो की घातपात असणे शक्यता असं पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. मला असं वाटतं की या घटनेबद्दल, या दुर्घटनेबद्दल अशा पद्धतीनं बोलणे, राजकारण करणे हे तर फारच दुर्दैवी होईल. खरं तर अजितदादाच्या जीवनामध्ये असा प्रसंग येईल हे कुणालाच वाटलं नाही. आम्ही आताही शॉक आहोत. तर राजकारण करणाऱ्याचा बुद्धिभ्रष्ट झाला आहे. खरं तर या पद्धतीचं राजकारण करून या महाराष्ट्राची पत गमवण्याचं काम काही विरोधक करतात आहे. मला वाटतं हा विरोधकांनी डोक्यातही आणू नये, मनातही आणू नये. आज आपल्या सर्वांची जबाबदारी काय संपूर्ण महाराष्ट्राची की अजितदादाच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्वांनी उभं राहायला पाहिजे. अजितदादाच्या
कुटुंबात आमची सर्वांची आज गरज आहे, आमची सर्वांची त्यांना साथवण्याची गरज आहे. असं असताना थर्ड क्लास राजकारण करणे हे मला वाटतं योग्य वाटत. साहेब, ममता बॅनर्जी असं म्हणतायत की अजित पवारांच्या ज्या पृथ्वीची चौकशी आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या समिती गठीत करून केली पाहिजे, त्यांच्या देखरेखीखाली केली पाहिजे. ममता बॅनर्जी मेंटली पॅरलाइज झाल्या आहेत. ममता बॅनर्जी मेंटली पॅरलाइज झाल्या आहेत, बुद्धिभ्रंश झाला आहे. अशा पद्धतीनं या घटनेला बघणे, या दुर्घटनेला बघणे हे महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. आणि महाराष्ट्र कुणी असा प्रयत्न करू नये. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला माहिती आहे की अजितदादाने आम्ही किती कुटुंबिक आहे, आणि त्यामुळं अशा पद्धतीचं राजकारण करणे हे योग्य नाही. आणि अशा राजकारणाला हे महाराष्ट्र खतपाणी देत नाही. उद्या स्वतः अंत्यविधी शरद आहे. पवार साहेबांनी मीडियाच्या समोर सांगितलेलं आहे की हा निव्वळ अपघात आहे, कोणताही घातपात नाही. यात राजकारण कोणी करू नये. शरद पवार साहेबांच्या जीवनातलं हेच मोठं त्या ठिकाणी त्यांचं हे आहे की त्यांनी कधी कुठल्याही गोष्टीचं राजकारण केलं नाही. अशा दुर्घटनेचं कधी शरद पवार साहेब राजकारण करू शकत नाही. उद्या भाजपचे आपले वरिष्ठ नेते कोण अंत्यविधीसाठी येतील किंवा त्यांच्या संदर्भात काही माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई, माननीय नितीन गडकरीजी आणि आमचं सर्व महाराष्ट्राचे लोक राहणारच आहोत, आणि पूर्ण भाजपाचं कुटुंबही राहणार आहे. त्यामुळे आम्ही सर्वच या अजितदादांना शेवटचा त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी आम्ही जाणार आहोत. अजित पवारांसोबत तुम्ही काम केलं, पण त्यांची सगळ्यात जास्त आवडलेली सवय कोणती? कारण त्यांच्या वक्तशीरपणामुळे, त्यांच्या दिलखुलास वक्तव्यामुळे ते ओळखले जातात. अजितदादा एकदा शब्द दिला ना, काही झालं तरी चालेल. शब्द म्हणजे शब्द, आणि शब्दाला फार पक्का असलेला नेता मी बघितला. इतका शब्दाला पक्का कोणीच राहू शकत नाही. मी सुद्धा एवढा शब्दाला पक्का नाही तेवढे अजितदादा. बावनकुळे साहेब, बोलताना तुमचे डोळे पाणावलेले आहेत. हां, जरा कौटुंबिक संबंध आहे. ज्यावेळी दादांच्या सभा व्हायच्या, महापालिकेच्या सभा असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सभा असतील, दादा म्हणायचे की मी कामाचा माणूस आहे आणि शब्दाचा पक्का माणूस आहे. असा तुम्हाला काय अनुभव आला होता का दादांचा, कामाचा माणूस आणि शब्दाचा पक्का? दादा अशी आहे की इतकी शब्दाला पक्के होते की मी एवढा शब्दाला पक्का नाही. त्याच्यापेक्षा मी काही जास्त बोलू शकत नाही. इतक्या घटना माझ्या, इतके माझ्या त्यांचे संबंध आहेत, आणि इतकं त्यांचा माझा घनिष्ठता आहे की मी स्वतः तेवढे शब्द पाडू शकत नाही जेवढे अजितदादा पाडतात. काय सांगाल आज दुर्दैवी घटना? माझ्या 22 वर्षाच्या संबंधात असलेले अजितदादा आज आमच्यात नाही आहे, ही माझी फार मोठी व्यक्तिगत हानी आहे. पवार साहेबांचे आणि आमचे जे काही कौटुंबिक संबंध आहे, ही कौटुंबिक हानीसुद्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं, देशाचं, भारतीय जनता पार्टीचं कुटुंब हे अजितदादाच्या या घटनेमुळे, या दुर्घटनेमुळे दुःखामध्ये आहे. एकूणच देशाच्या NDAचे महत्त्वाचे नेते, महाराष्ट्राच्या NDAचे महत्त्वाचे नेते आज आमच्यात नाही. अजूनही मला विश्वास होत नाही की अजितदादा नाही. आता येतील, मग येतील असं वाटतं, कोण येईल असं वाटतं. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी आहे. या महाराष्ट्राला 21व्या शतकातला विकसित महाराष्ट्र करण्याकरता अजितदादांनी स्वप्न बघितले होते. पुणे पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी खूप योजना तयार केल्या होत्या. आमच्या विदर्भाकरताही आणि महाराष्ट्राकरताही खूप मोठं मुख्यमंत्री म्हणून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुढच्या 5 वर्ष कसे राहतील, कसं आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल, असं खूप त्यांनी अनेक गोष्टी केल्या होत्या. पण आज हा दुःख आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सर्वात वाईट दिवस एखाद्या व्यक्तीसोबत असंही होऊ शकतं, अशी या ठिकाणी खूप भीती आता मनात निर्माण झाली आहे की सार्वजनिक जीवन जगताना, राजकीय जीवन जगताना अशाही दुर्घटनाला समोर जावं लागतं. ही आमच्याकरता, सर्वांकरता दुःखाची गोष्ट आहे. आम्ही सर्व आज खूप दुःखामध्ये आहे.
आणि ते दुःख न सहन करण्यापलीकडे आहे. म्हणजे शेवटची भेट कधी झालेली होती, काय बोलणं झालं होतं शेवटच्या भेटीत? माझं काल रात्री 9:15 वाजता शेवटचं बोलणं झालं. अमरावती महानगरपालिकेच्या जे त्यांचे 10-11 लोक निवडून आले त्याबद्दलच्या महायुतीचं कसं त्या ठिकाणचं स्ट्रक्चर राहील अमरावती महानगरपालिकेचं याबद्दल दादाचा मला फोन होता. मी त्यांना एवढंच म्हणलं की आज माननीय मुख्यमंत्री तुम्ही आम्ही बसून यातला निर्णय करू. आणि मग त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि मग मात्र दादाशी माझं कधीच बोलणं झालं. खरं तर गेले अनेक वर्ष तुम्ही एकत्र राजकारणात समाजकारणात होता. काय एखादी आठवण दादांच्या शोधकिती तुम्हाला आता खरं तर दादा गेल्यानंतर आठवलं? मी जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो 2004ला आमदार होतो तेव्हा दादांचा माझा इतका घनिष्ठ संबंध आला की दादा मला आपल्या घरातला म्हणायचे. आणि पहिल्यांदा तर 1997ला जिल्हा परिषदमध्ये मी असताना जेव्हा पहिल्यांदा दादा नागपुरात आले तेव्हा त्यांनी मला बोलवून घेतलं होतं की विरोधी पक्षनेता म्हणून जिल्हा परिषदेचा त्यांनी मला बोलवून घेतलं आणि खूप त्यावेळी गप्पा मारल्या होत्या. 2004ला पहिला संबंध आला आणि एकदम पारिवारिक मित्र झालो. नागपुरात प्रत्येक व्यक्तीला जर विचारलं अजितदादाकडे कोण जाऊ शकतं, अजितदादाकडनं कोण लवकर काम करून घेऊ शकतं, त्याचं नाव चंद्रशेखर बावनकुळे. असं नागपुरात आणि उपराजधानीमध्ये खूप चर्चा असं व्हायची. आणि दादांनी मी गेल्यावर 1 सेकंदातही अपोजिशन पार्टीचा आमदार आहे, मी भाजपचा कार्यकर्ता असं कधी बघितलं नाही. सर्वात जास्त निर्णय दादांनी माझ्या विधानसभेत आणि नागपूरमध्ये मी जेव्हा गेलो कधीच दादाकडे खाली हाताने आलो. खरं तर अपघातानंतर वेगवेगळे प्रश्न आता उपस्थित केले जातात की अपघाताविषयी तुम्ही यावर राजकारण करण्याचा राजकारण प्रयत्न केला करण्याचा जातो प्रयत्न किंवा केला जातो. चुकीच्या पद्धतीने मेसेज देण्याचा प्रयत्न केला जातो की घातपात असणे शक्यता असं पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. मला असं वाटतं की या घटनेबद्दल या दुर्घटनेबद्दल अशा पद्धतीनं बोलणे राजकारण करणे हे तर फारच दुर्दैवी होईल. खरं तर अजितदादाच्या जीवनामध्ये असा प्रसंग येईल हे कुणालाच वाटलं नाही. आम्ही आताही शॉक आहोत. तर राजकारण करणाऱ्याचा बुद्धिभ्रष्ट झाला आहे. खरं तर या पद्धतीचं राजकारण करून या महाराष्ट्राची पद गमवण्याचं काम काही विरोधक करतात आहे. मला वाटतं हा विरोधकांनी डोक्यातही आणू नये, मनातही आणू नये. आज आपल्या सर्वांची जबाबदारी काय संपूर्ण महाराष्ट्राची की अजितदादाच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्वांनी उभं राहायला पाहिजे. अजितदादाच्या कुटुंबात आमची सर्वांची आज गरज आहे, आमची सर्वांची त्यांना साथवण्याची गरज आहे. असं असताना थर्ड क्लास राजकारण करणे हे मला वाटतं योग्य वाटतं. साहेब, ममता बॅनर्जी असं म्हणतायत की अजित पवारांच्या ज्या मृत्यूची चौकशी आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या समिती गठीत करून केली पाहिजे, त्यांच्या देखरेखीखाली केली पाहिजे. ममता बॅनर्जी मेंटली पॅरलाइज झाल्या आहेत. ममता बॅनर्जी मेंटली पॅरलाइज झाल्या आहेत, बुद्धिभ्रष्ट झाला आहे. अशा पद्धतीनं या घटनेला बघणे, या दुर्घटनेला बघणे हे महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. आणि महाराष्ट्र कुठे असा प्रयत्न करू नये. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला माहिती आहे की अजितदादाने आम्ही किती कुटुंबिक आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचं राजकारण करणे हे योग्य नाही. आणि अशा राजकारणाला हे महाराष्ट्र खतपाणी देत नाही. उद्या स्वतः अंत्यविधी शरद आहे. पवार साहेबांनी मीडियाच्या समोर सांगितलेलं आहे की हा निव्वळ अपघात आहे, कोणताही घातपात नाही. यात राजकारण कोणी करू नये. शरद पवार साहेबांच्या जीवनातलं हेच मोठं त्या ठिकाणी त्यांचं हे आहे की त्यांनी कधी कुठल्याही गोष्टीचं राजकारण केलं नाही. अशा दुर्घटनेचं कधी शरद पवार साहेब राजकारण करू शकत नाही. उद्या भाजपच्या आपले वरिष्ठ नेते कोणत्या अंत्यविधीसाठी येतील किंवा त्यांच्या संदर्भात काही माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई, माननीय नितीन गडकरीजी आणि आमचं सर्व महाराष्ट्राचे लोक राहणारच आहोत आणि पूर्ण भाजपाचं कुटुंबही राहणार आहे. त्यामुळे आम्ही सर्वच या अजितदादांना शेवटचा त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी आम्ही जाणार आहोत. अजित पवारांसोबत तुम्ही काम केलंय पण त्यांची सगळ्यात जास्त आवडलेली सवय कोणती? कारण त्यांच्या वक्तशीरपणामुळे, त्यांच्या दिलखुलास वक्तव्यामुळे ते ओळखले जातात. अजितदादा एकदा शब्द दिला ना, काही झालं तरी चालेल. शब्द म्हणजे शब्द आणि शब्दाला फार पक्का असलेला नेता मी बघितला. इतका शब्दाला पक्का कोणीच राहू शकत नाही. मी सुद्धा एवढा शब्दाला पक्का नाही तेवढे अजितदादा.
बावनकुळे साहेब बोलताना तुमचे डोळे पाणावलेले आहेत. हां, जरा कौटुंबिक संबंध आहे. ज्यावेळी दादांच्या सभा व्हायच्या, महापालिकेच्या सभा असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सभा असतील, दादा म्हणायचे की मी कामाचा माणूस आहे आणि शब्दाचा पक्का माणूस आहे. असा तुम्हाला काय अनुभव आला होता का दादांचा, कामाचा माणूस आणि शब्दाचा पक्का? दादा अशी आहे की इतकी शब्दाला पक्के होते की मी एवढा शब्दाला पक्का नाही. त्याच्यापेक्षा मी काही जास्त बोलू शकत नाही. इतक्या घटना माझ्या इतके माझ्या त्यांचे संबंध आहेत आणि इतकं त्यांचा माझा घनिष्ठता आहे की मी स्वतः तेवढे शब्द पाडू शकत नाही जेवढे अजितदादा पाडतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.